सीमारेषा पार चौकार। अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलात ना तर भावेच्या माध्यमातून चौकार आणि चौकारांची आतिषबाजी, चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। टीमची धावसंख्या पाहायला मिळते 31 या आकड्यावरती। षटकातला पुढचा बॉल यावेळेस पाहायला गेलं तर नशिबाची साथ, लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार। 3 चेंडू आणि टीमची धावसंख्या पाहायला गेलात तर अतिशय वेगाने पुढे जाताना पाहायला मिळते 35 या आकड्यावरती। 35 ऑन स्कोर कार्ड। नक्कीच पाहायला गेलं तर अंकित हे देखील चांगलं काम करतोय, तर भावे चांगला फॉर्म मध्ये असताना त्याला स्ट्राईकला आणण्याचं काम केलं गेलंय आणि त्याचाच फायदा भावे देखील उचलतो। यावेळेस पाहायला गेलं तर आडव्या बॅटनं स्वीप केलं, एक धाव वेगाने पूर्ण दुहेरीचा प्रयत्न आणि तो देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं, म्हणजे एकेरी धाव देखील चांगल्या पद्धतीने घेतली जाते। खराब चेंडूवरती प्रहार देखील केले जातात आणि रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला चांगली पाहायला मिळते। षटकातला पुढचा बॉल अद्याप पाहायला गेला तर टीमची धावसंख्या 37 झाली आणि जवळपास पाहायला गेलं तर 30 ते 32 धावा हवेच्या नावे राहिलेत। यावेळेस पुन्हा एकदा शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण चांगलं परंतु फेकी खराब आणि ओव्हर तुरची पाहायला गेला तर अजून एक धाव इथे धावफलकावरती जोडली गेली आहे। या 2 धावा दुहेरीच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 39 या आकड्यावरती। 39 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट विदाउट लॉस। आणि पाहायला गेलं तर तिसरं षटक आले संपुष्टात, शेवटचं आणि अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक, ज्याला हाणामारीचं षटक देखील म्हटलं जातं, त्या षटकाला होईल सुरुवात। त्या षटकावर ते षटक हाताळण्यासाठी प्रतीकवरती विश्वास दाखवला झालाय। जर्सी क्रमांक 12 युवराज सिंग याची आठवण करून देतो, त्याच पद्धतीचा अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील प्रतीककडे पाहिलं जातं, परंतु गोलंदाजी करायची आहे। कशा पद्धतीने गोलंदाजी राहायला पाहायला गेलं तर अंकित यांच्याकडून अद्याप चांगली फलंदाजी राहिली नाहीये, परंतु भावेश मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने उन्हाचा तडाखा आहे तशाच पद्धतीची फलंदाजी करतोय। यावेळेस अंकितनं हात खोलायला सुरुवात केली आहे, डाऊन द ग्राउंड समोरच्या रिजन मध्ये लॉंग ऑफला पहिलाच दमदार चौकार। 43 धावा या सामन्यामध्ये पाहायला गेला तर चांगली फलंदाजी। षटकातला पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटनं स्वीप केलंय, चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषा पार। अजून एक बॅक टू बॅकचा लगातारचा दुसरा चौकार। 47 धावा 47। नक्कीच पाहायला गेलं तर या स्पर्धेत अद्याप 50 धावा बनवल्या गेल्या होत्या अंकित यांच्या विपक्षामध्ये आणि यावेळेस पाहायला गेलं तर या स्पर्धेचा उच्चांक गाठता येईल का। 48 धावा अद्याप धावफलकावरती लगावल्या गेल्या। षटक क्रमांक 4 मार्गच असताना अद्याप 3 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे। आक्रमक आघाडीला आले फलंदाज डावखुरे हाताचे भावेश ऑन स्ट्राईक, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस पण त्यावरती फायदा उचलू शकले नाहीयेत आणि धक्का क्रमांक पहिला, इथून पुढे भावेश मैदानाच्या बाहेर। अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळते। षटक क्रमांक 4 त्यामधील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। टार्गेट सेट करणारा चेंडू असेल, टार्गेट सेट करणारा फटका असेल आणि यावेळेस मोठा फटका आलाय। झेल घेण्याचा प्रयत्न चांगले राहिले, हरकत नाही आहे त्या ठिकाणी, परंतु एका धावेवरती थांबवलं गेलं। अण्णा त्या ठिकाणी होते, पाहायला गेलं तर झेल ड्रॉप केलंय आणि षटक क्रमांक 4 इथून पुढे आले संपुष्टात। 4थ्या षटकाखेर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 49 धावा, म्हणजे पाहायला गेलात ना तर येणाऱ्या उत्तरार्धाच्या इनिंग मध्ये विजयासाठी 50 धावांची वेळ असणार आहे। यानंतर होणारा पुढील सामना मैत्री वॉरियर्स विरुद्ध मैत्री चॅम्पियन्स, 2 संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण लगेचच नाणेफेकसाठी यायचं आहे आणि त्या दरम्यान आपण मैत्री चॅम्पियन्स संघाचे कर्णधार सॅम इथे देखील अवेलेबल आहेत, आपण नाणेफेक देखील करून घेणार आहोत। चला आधी नाणेफेक करून घेणार आपण। मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय राजू आणि त्यांच्या समवेत समीर। यस, आणि नाणेफेकचा कौल जातोय मैत्री वॉरियर्स संघाकडे आणि नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर चॅम्पियन संघाला फलंदाजी आमंत्रित केले गेले। तर त्या दरम्यान आपण एकच मिनिटामध्ये या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहणार आहोत। समीर ज्यानं पाहायला गेला तर 10 चेंडूमध्ये वादळी खेळी केली होती, 28 धावांची मैदानाच्या चौफेर फलंदाजी केली होती, तोच समीर तोडतोय मॅन ऑफ द मॅच। या आधीच्या मॅचचा त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन इथे सन्मानित करण्यात येईल। मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहता या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समीर, ज्यानं दमदार फलंदाजी करत पाहायला गेला तर आपल्या संघाला
विजय प्राप्त करून दिला होता. एक ब्रँडेड टी शर्ट देऊन त्याला इथे सन्मानित करण्यात येते. येस आपण पाहताय प्लेअर ऑफ द मॅच यादीच्या सामन्याचा संघाचा संघ नाही कर्णधार. चला जाऊया पुन्हा एकदा चालू असणाऱ्या मॅच कडे, जिथे आपण पाहत होतो मैत्री स्टार्स संघाने प्रथमतः फलंदाजी केली, 49 धावा उभारल्या आणि 50 धावांचं आव्हान ठेवलं. या 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैत्री फायटर संघ मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल झाली आहे. एका बाजूला पाहायला मिळेल दर्शन, ज्याची फलंदाजी अफलातून राहिली आहे. गत वर्षीच्या हंगामामध्ये तोच दर्शन फलंदाजी मार्फत दाखल झाले. तर दर्शन समेत आपल्याला पाहायला मिळतील यश. यस पहिला चेंडू वाईट चेंडू. या आधीच्या सामन्यामध्ये देखील अंकितनं अशाच पद्धतीची गोलंदाजी करत असताना सुरुवात केली गेली होती आणि यावेळेस देखील प्रहार केला जातोय. चौकार, 4 धावा. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 चेंडू आणि 5 धावा. यशचा विचार केलात ना तर यशला बॅटिंगमध्ये प्रमोटेड केलं जात आहे. आघाडीला यशला पाठवलं गेलं. या आधीच्या सामन्यामध्ये थोडासा पाठीमागे बॅटिंगला आला होता, हरकत नाही. आणि यावेळेस पाहायला गेलं बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. दर्शन ऑन फायर आपल्याला पाहायला मिळते. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहायला गेलं तर जवळजवळ 12.50च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत आणि त्याचं प्रत्यक्षित मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा स्वीप केलंय. चेंडूला जाईल लगातारचा तिसरा चौकार. चौकारांची पहिली हॅट्रिक आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नाव आहे दर्शन. यावेळेस पुन्हा एकदा कलामकता दाखवली आणि त्याच वेळी अजून एक ऑन साइडला दमदार चौकार. लगातारचा चौथा. टीमची धावसंख्या वेगाने पुढे जाताना पाहायला मिळते. 17 या आकड्यावरती 17 रन स्कोर कार्ड. 4 चेंडू 17 धावा. येस पहिला चेंडू अवंत स्वरूपाचा होता. त्यानंतर लगातारच्या 4 चेंडूवरती 4 चौकार आलेत. कर्णधार अंकित परफॉर्मन्स चांगला नाही आहे. येस दर्शनसाठी पाहायला गेला तर 5वा मारला तर 1000 रुपयाचा पारितोषिक असेल आणि त्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, हरकत नाही आहे. प्रयत्न चांगले राहिलेत. दर्शन यांचं एक सिंगल धाव घेतली आणि पाहायला गेला तर स्ट्राईक आपल्याकडे रोटेट केली आहे. षटक क्रमांक 2 साठी टीमची धावसंख्या 18 आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही आघाडी वीर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाहायला मिळते. दर्शन आणि त्यांच्या समवेत यशचा विचार केलात ना आता अजूनही एकही बॉल खेळले नाही आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरून जर पाहायला गेला तर दर्शनचा खेळ पाहतेत, परंतु हरकत नाही आहे. संधी आली नाही आहे. संधी आली की नक्कीच त्यांचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्याही पलीकडे दर्शन मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय. षटक क्रमांक 2 देण्यासाठी गोलंदाज रुपेश. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने खेळलंय. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, हरकत नाही आहे. बॅकअप आहे त्या ठिकाणी. एका धाब्यावरती थांबवलं एकेरीच्या साह्यानं. टीमची धावसंख्या 19 धावा. प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला यशसाठी पहिला बॉल आउटसाइडर लेस्टम. पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू. अवांतर स्वरूपाची एक धाव जोडली गेली. नक्कीच आठवण करून गेली. यशनं पहिल्या चेंडूवरती चौका ठोकला होता या आधीच्या मॅचमध्ये, परंतु या सामन्यामध्ये गोलंदाज वेगळा आहे. वेळ मात्र बदलली गेली आणि त्याच वेळी हा डॉट बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि खराब क्षेत्ररक्षण, हरकत नाहीये. फंबल झालंय. एका धावेचं रूपांतर दुहेरीत आणि खराब क्षेत्ररक्षण. फेकी देखील खराब झाले आणि त्याचाच फायदा झालाय फलंदाजी करत असणाऱ्या संघाला, अर्थात टीम दर्शनच्या. आणि या 2 धावा. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्यावेळेस पाहायला गेला तर चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी देखील आणि एक सिंगल धाव. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू आणि त्यावरती पाहायला गेला तर चेंडू 1 बाउन्स सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी दर्शनच्या बॅटमधून दमदार चौकार. 27 धावा. 27. षटक क्रमांक 2 देखील आला. इथून पुढे संपुष्टात. यावेळेस पाहायला गेला तर 12.50च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या, परंतु इथं जर पाहायला गेला तर 13.50च्या सरासरीने धावा बनवण्यात यश आलंय. टीम पाहायला गेला तर मैत्री फायटर संघाला 50 धावा बनवायचे आहेत.
षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत गोलंदाज ओमकार, ज्यानं या आधीच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि यावेळी देखील पाहायला गेलं तर अंकित यांच्याकडून त्याच अपेक्षा ओमकारकडून असणार आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पहिलाच बॉल खराब पद्धतीचा डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर आणि अवांतर स्वरूपाची एक धाव इथे धावफलकात जोडली जाते. विश्वास दाखवला गेला ओमकारवरती, त्याला कशा पद्धतीने खरे उतरतील याच वेळी पाहायला गेलं तर कॅचिटचा कॉल. क्षेत्ररक्षक आहेत रुपेश, हरकत नाही आहे, क्षेत्ररक्षण चांगलं आणि त्याच वेळी एक सिंगल धाव. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात रुपेश. दर्शन हे महत्त्वपूर्ण फलंदाज, इन फॉर्म फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या मॅचमध्ये कामगिरी चांगली राहिली नव्हती, परंतु या दुसऱ्या मॅचमध्ये अद्याप चांगली फलंदाजी. यावेळी देखा पाहायला गेलं तर नजाकत पाठ दाखवली आहे. त्याच वेळी पाहायला गेला तर स्वीप केला आणि चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय 4 धावांसाठी. मैदानाच्या चौफेर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय दर्शन. ऑन स्ट्राईक, नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय, नो चेंडू. डेड बॉल आहे, यस डेड बॉल असणार आहे. यस, फटका चांगला होता परंतु पंचांचा इशारा डेड बॉल आलाय आणि त्या दरम्यान पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 33 या आकड्यावरती. षटकातला पुढचा बॉल ओमकार. यावेळेस चांगला पर्याय चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल इथून पुढे दर्शनला थांबवायचं असेल तर. षटकातला पुढचा बॉल खराब बॉल. पुन्हा एकदा वाईट चेंडू, अवांतर स्वरूपाची अजून एक धाव. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 34 या आकड्यावरती, 34. यावेळेस चांगल्या पर्याय चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला थोडंसं वळण घेतलं आणि त्याचवेळी शरीराचा वेध घेतला आणि अजून एक डॉट बॉल. मी नक्कीच याआधी सुद्धा म्हटलं होतं ओमकारची गोलंदाजी चांगली राहिली आहे. या षटकामध्ये जर पाहायला लागला तर 2 अवांतर स्वरूपाचे चेंडू, एक चौकार वगळता डॉट बॉल देखील हाताळले गेलेत. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू, अजून एक अवांतर स्वरूपाची धाव. टीमची धावसंख्या 35 धावा. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता आणि त्याच वेळी पाहायला गेला तर एक महत्त्वपूर्ण फलंदाज दर्शन इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 1 बाद. पहा ज्या पद्धतीनं या स्पर्धेला सुरुवात झाली होती, सामन्याला सुरुवात झाली होती 6 चेंडू 14 धावा आणि त्याच पद्धतीचं समीकरण पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 15 धावा. त्या 14 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि ते 5 चेंडूमध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज बाळा, पहिलाच बॉल फुल टॉस, त्यावरती फुल टोल वसूल केला आडव्या बॅटनं. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. यस, गोलंदाजसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय विकेट हॅट्रिक साठी दीपेश यांच्याकडून. पहिला विकेट तर आली आहे. यस, नो चेंडू. प्रयत्न चांगले राहिलेत परंतु खराब गोलंदाजी. 5 चेंडू 15 धावांचा पाठलाग करत असताना पाहायला गेला तर अजून ही मॅच ऑन आहे. यावेळेस आडवा बॅटने पुन्हा एकदा दमदार चौकार. यस, पाहायला गेला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत आली आहे. 2 चेंडू आणि 10 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडू आणि 5 धावेची गरज असणार आहे. 3 चेंडू आणि 5 धावा. षटकातला पुढचा बॉल बाळा. याच वेळेस डॉट बॉल. एक महत्वाच्या क्षणी पाहायला गेला तर हा सामना आता जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये शिफ्ट झालाय. येणारे 2 चेंडू आणि धावा पाहिजेत 5. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम असणार आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश 2 चेंडू आणि 5 धावा. महत्वाचा चेंडू आणि त्याच वेळी आडव्या बॅटनं चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. 1 चेंडू आणि 1 धाव. ज्या वेळेस पाहायला गेला तर मैत्री फायटर्स विरुद्ध मैत्री रॉयल या संघामध्ये अशाच पद्धतीचा सामना रंगला होता. पहिला सामना होता, ओपनिंगचा सामना होता आणि त्याच वेळी पाहायला गेलं तर दर्शन गोलंदाजी करत होता आपल्याला पाहायला गेला तर. परंतु आता 1 चेंडू आणि 1 धाव. यावेळेस हलक्या हाताने स्टेअर केलंय आणि समोरच्या रिझन मध्ये 1 धाव अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केली आणि हा सामना पाहायला गेला तर मैत्री फायटर संघानं विजयी केला. यस, वेल प्लेड.
तेच थोडंसं बॅड लक म्हणावं लागेल. अंकितच्या टीमचं फलंदाजी चांगली राहिली होती परंतु थोडीशी खराब गोलंदाजी राहिली. हरकत नाही, अजून पुढे आपल्याला खूप साऱ्या मॅचेस खेळायच्या आहेत. कमबॅक करू शकता. जाऊया यानंतर होणारा पुढील सामना. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सामना क्रमांक 5 मैत्री वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध मैत्री चॅम्पियन्स या दोन संघामध्ये सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. त्याआधी करूया समालोचन कक्षामध्ये बदल. आमचे सतेज समालोचक सोहम सर यांच्याकडे वळूयात. ऐकूयात त्यांचा गोड आवाज. धन्यवाद. तर पुढचा सामना हा झालंय बोलणं, नाही बोलले ते.